संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर आज दुपारी 2 वाजता म्हणजे काहीच वेळात आता देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। आषाढी वारी निमित्त देहूतून तुकोबारायांची ही पालखी पंढरपूरला दरवर्षी जात असते। यंदा हा 339वा पालखी सोहळा आहे। पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या अगदी कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आणि भाविक इथे दाखल झाले। एक मिनिट मेळा आता देहू नगरीत सज्ज झालेला आहे आणि अवघ्या काही क्षणांमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान जे आहे ते आता अवघ्या काही क्षणांवर आलेलं आहे। आपण जर बघितलं तर हा सगळा मंदिर परिसर जो आहे तो वारकऱ्यांच्या मुखी जे विठुरायाचं नाव आहे त्याच्या संपूर्ण जयघोषाने जो आहे तो दुमदुमून गेला आहे। आपण जर बघितलं तर लहानांपासून महिलांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत सगळे वारकरी भाविक जे आहेत ते राज्यातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येत असतात आणि सगळ्यांची खरं तर आतुरता असते विठुरायाला भेटण्याची आणि तीच आज घेऊन आज खरं तर तुकाराम महाराजांचा जो पालखी प्रस्थान सोहळा आहे तो दुपारी 2:30 वाजता त्या प्रस्थानाला सुरुवात होईल आणि त्यानंतर इनामदार वाड्यात आजच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम जो आहे तो या ठिकाणी केला आलेला आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण देहूमधलं जे मंदिर आहे त्याला फुलांची आकर्षक आरास केलेली आहे आणि तर पालखी सोहळ्याची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली असून काही वेळात हा पालखी सोहळा जो आहे तो सगळे वारकरी संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश अनुभवणार आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, देहू। आपण पाहतो ही सुंदर अशी विलोभनीय दृश्य आहेत सध्या देहूतली। पालखीच्या पाया पडून